नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अनंत चतुर्थीला उद्या अनंत चतुर्थी आहे, तर अनंत चतुर्थीला अनंताचा धागा बांधल्याने कोणते फायदे होतात ते आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत। माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला बाप्पाला निरोप देता देता अनंताचा धागा बांधायला विसरू नका। जाणून घेऊया त्याचे लाभ काय आहेत ते। यंदा मंगळवार 17 सप्टेंबर 2024 या वर्षीच्या गणेश उत्सवाची सांगता होणार आहे। बुद्धिदात्या विघ्नहर्ता बाप्पाकडे तुम्ही यश, समृद्धी, कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल, त्याला जोड द्या अनंताच्या धाग्याची। अनंत चतुर्थीला भगवान विष्णूची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो। असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी युद्धात सर्व काही गमावले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले। तसेच भगवान विष्णूचे हे रूप, ज्याला आदी नाही अंत नाही, अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात। परंतु अनंत चतुर्थीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे, परंतु ज्यांना हे व्रत 14 वर्ष करणे शक्य नाही, त्यांनी निदान भगवान विष्णूची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी। त्याचा थोडक्यात विधी आपण जाणून घेऊया। अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे। या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे। हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो, त्यात 14 गाठी असतात। हा धागा पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला बांधला जातो। 14 गाठीचा धागा बाजारात उपलब्ध होतो, परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला 14 गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करून तो धागा विष्णूच्या पायी लावून मग आपल्या मनगटावर बांधावा। या 14 गाठी भगवान विष्णूच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत। हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान 14 दिवस मांसाहार वगैरे करू नये। आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये, यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे। ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे, जर त्यांनी हे व्रत सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते। हे सूत्र प्रत्येक दुःख तर दूर करते आणि जीवन आनंदाने भरते। शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे। यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती, सुख, समृद्धी सर्व काही मिळते। एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का, असा लोकांना प्रश्न पडेल। परंतु हा केवळ धागा नाही, तर ही ऊर्जा आहे, स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे। जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात, तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शकणार नाही? नक्कीच मिळवू शकू। भगवंत आपल्या पाठीशी आहेत। आता फक्त प्रयत्नाची जोड द्यायची आहे। त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील, यासाठी हे व्रताचरण करायचे असते। माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ।